गौरीबाई बरं झालं गणेशचं लग्न जमलं. तुम्हाला सांगते शिंदेबाई सगळं करून घेणार तो परमेश्वर राहतो. त्याला सगळ्यांची काळजी, सगळ्यांची सगळं करता धरता शेरवानी कुर्ता तोच आहे शिंदेबाई. खरंय. फक्त ना योग जुळून येऊन द्यावा लागत. एकदा का योग जुळले, मन जुळले, माणसं कळले, पीठ दळले, भजे तळले आणि पुरीकडची एकदा का पोराच्या पगारावर भुळले का लग्न जुळले. बरोबर ना. तुम्हाला सांगते आमच्या गणेशचं लग्न जमत नव्हतं. इतके लोक टोमणे मारायचे, इतके लोक टोमणे मारायचे. काही लोक म्हणायचे गणेशचं वय आता 34 वर्ष झालं, आता थोड्यासाठी कशाला त्याचं लग्न करत्या. काही लोक तर म्हणायचे आता थोडं आऊन 1-2 वर्ष जर गणेशचं लग्न नाही जमलं तर पुरीला गणेशचा पगार नाही तर गणेशची पेन्शनच सांगावं लागत. त्याचे मित्र त्याला म्हणायचे गणेश तुला जर आता पोरग जरी झालं तर ते तुला पप्पा नेटा आजोबाच म्हणेन बाई. गौरीबाई रडू नका ना. मला एवढं टेन्शन आलं होतं शिंदेबाई, एवढं टेन्शन आलं होतं. मी त्याला घेऊन आमच्या गुरुकडे गेले. गुरुला म्हणलं आमच्या गणेशचं वय पाहत आता माझ्या वंशाला काही दिवस काही भेटणार नाही म्हणलं, पण अगरबत्ती तरी भेटेल का म्हणलं बाबा. गुरु म्हणे त्या गणेशच्या म्हणे पत्रिकेमध्ये 7.5 म्हणे अजून 7 वर्ष गणेशचं लग्न होत नसतं. आमचा गणेश तडकन उठला आणि गुरुला म्हणलं गुरु 100 रुपये मीटरने मी कापड आणतो म्हणे, मला फक्त तुमचं कमांडर द्या आणि मला तुमचं शिष्य बनवून घ्या म्हणे. बाई माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अहो जाऊ दे, रडू नका हो. तुम्हाला सांगत शिंदेबाई गणेशची आजी ना, गणेशची आजी आमच्या गणेशच्या पप्पाला म्हणे अबा म्हणे माझं सगळ्याची अडकलंय म्हणे गणेशच्या लग्नातल्या बुंदीवर आणि वाट्यावर, आणि नाही जमलं ना म्हणे त्याचं लग्न तर जीव सोडेल म्हणे मी या घराच्या वाट्यावर. अरे बाप. सोपं आहे का शिंदेबाई सगळं. नाही ना. जुळलं बाई त्याचं लग्न एकदाच. चांगलं झालं. हा बाई चांगलं झालं. पुरीचं नाव आहे ना मोगरा आहे. मोगरा तिचं ज्यूस सेंटर आहे. रस प्यायला ये म्हणलं माझ्या नावाचं ज्यूस सेंटर आहे तिचं. बाबू लई चांगलं झालं बाई आमच्या गणेशचं, लई चांगलं झालं. तुम्ही या बार का लागणारा. हो, हो, नक्की. तुमच्यासाठी बुंदी पण आहे खूप छान आहे, या बार का बाई. हो नक्की नक्की. हा बाई